सन्माननीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने मंचावर विराजमान आपल्या सर्वांचे आदरस्थान धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज यांनी केलं, नुसतं भाषण नाही केलं तर बंजारा समाजाला जागा सुद्धा जाहीर करून टाकली। ते नसीब शेख, आमचे बंधू अजय मुंडे, DS राठोड, विलास राठोड ते येऊ शकले नाही पण त्यांचे वडील इथे आलेले आहेत। हे जे वसंतराव नाईक जयंती आहे त्या जयंतीचे संयोजक आमचे पप्पू चव्हाण, वसंतराव राठोड पहिल्यांदा मुंडे साहेब असताना सभापती त्यांना करण्याचा, बंजारा समाजाला न्याय देण्याचा मुंडे साहेबांचा जो प्रयत्न होता ते आमचे वसंतराव राठोड, सुशांत पवार, बंडू राठोड, दिलीप राठोड, शरद राठोड, उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित टोप्यावाले, फेटेवाले सगळे वडीलधारी मंडळी, माझ्या सुंदर सुंदर गोंड्याच्या पांबड्या घातलेल्या माझ्या सगळ्या याडी भगिनी आणि युवा बांधवांनो, माझा आपल्या सर्वांना जय सेवालाल। आज वसंतराव नाईक केर जयंती निमित्त न मन आज बुलाए और मैं तुम्हारो खूब खूब आभार छो। आज म श्री संत सेवालाल महाराज येणार चरणेन नतमस्तक करूचो, संत रामराव महाराज येणार चरणेन नतमस्तक करूचो। रामराव महाराज येने रे मुंडे साहब बाल बच्चा न माया की, तमारो पण तमार छोरी चो खूब माया छो। पूर्ण देश में मन बंजारा समाज याडी करण कचो, मन बंजारा समाज याडी कचको न खूप अच्छो वाटो। जमलं का? भूक लागली आहे ना? मी पप्पूला विचारलं, बाबा तुम्ही जेवणाची व्यवस्था ठेवली का? बिचारे सकाळपासून वाट बघायलेत। आम्ही आपले भाषण आणि राशन आमचं असते, आमचं हेच पोटपाणी, आम्ही भाषण नाही दिलं तर कसं होईल आमचं? त्यामुळे आम्ही आपले भाषण द्यायलो जोर जोरात। हे बिचारे सकाळपासून उपाशी असतील। पुन्हा म्हणलं कुठं उसाच्या फडात जेवायला मिळतंय। आज मगाशी धनगर समाजाचे काही लोक आता स्थलांतरित होतात, मेंढ्या घेऊन चालले होते। 4-5 गाड्या होत्या, माणसं झोपली होती गाडीवर घोंगडी पांघरून आणि बाया गाड्या हाकत होत्या। मी म्हणलं माझ्या ड्रायव्हरला, ते बाबा पांढरेच आहे, म्हणलं बाबा सगळ्या बायाच गाडी हाकायल्यात। ते म्हणले हो ना ताई, माणसं थकले पण बाया गाडी हाकायल्या। कारण जगदंबा माता आहे साक्षात, प्रत्येक स्त्रीच्या मध्ये जगदंबा मातेचा अंश आहे आणि ती आहे म्हणून शक्ती आहे। असं म्हणतात शिवामध्ये शक्ती नसेल तर शिव हा शव असतो, त्यामुळे शक्ती ही तुम्ही आहात, मी पण आहे। आणि ही शक्ती आपल्या सगळ्यांनी मिळून ही टिकवून धरलेली आहे। आज बंजारा समाजाच्या एवढ्या संख्येने इथे लोक आले आहेत। आमच्या इंद्रनीलच्या सौभाग्यवती ते खास आलेले आहेत। त्या एवढ्या फाडफाड गोरमाठीत बोलत होत्या, मला एवढा हेवा वाटलाय की म्हणलं पुढच्या वसंतराव नाईक जयंतीपर्यंत मी पण फाडफाड गोरमाठीत बोलणार। एखाद्या मुंबईच्या कार्यक्रमात गेल्यावर एखादा इंग्रजीत माणूस बोलत असेल तो मला जसं वाटत होतं तसं आता मला यांचं भाषण ऐकून वाटलं। त्या म्हणल्या ताई मी गुजरातची असल्यामुळे माझी मराठी थोडी कच्ची आहे पण गोरमाटी पक्की आहे। पण मी पण गोरमाटी पक्की करणारच आहे, मैं भी तमार छोरी छू। त्यामुळे ही भाषा, ही वेशभूषा ही का महत्वाची आहे? या देशामध्ये अनेक संकट आले, अनेक लोकांनी आक्रमण केले, पण काय बदललं नाही तर हा बंजारा समाज बदललेला नाही। लोकांनी स्वतःचा पेहराव बदलला, केस कापले, साड्या घालायला सुरुवात केली, ड्रेस घालायला सुरुवात केली महिलांनी, पुरुषांनी। पण आजही राज्यामध्ये कुठल्याही मध्य प्रदेशमध्ये जा, राजस्थानमध्ये जा, या संस्कृतीला टिकवून ठेवणारा कोणता समाज असेल तर तो आहे बंजारा समाज। मी जालन्याची पालकमंत्री म्हणून
पहिलं पाऊल ठेवलं तर मोठं आंदोलन सुरू झालं. बंजारा समाजाचा एक मोठा विकराट मोर्चा तिथे निघाला आणि बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्यावं अशी मागणी करणारा तो मोर्चा. मी त्याच्या गेले, त्या बंजारा भावाला मी पाणी पाजवून त्याचं उपोषण मोडलं आणि त्यांना मुख्यमंत्र्यांकडे नेलं, उपसमिती केली. पण ह्या उपसमितीचं काम हे इतके वर्ष नाही चालत बसलं पाहिजे, लवकरात लवकर त्याचा निर्णय झाला पाहिजे. ही सुद्धा जबाबदारी नक्कीच तुमच्या वतीने मी घेतल्याशिवाय राहणार नाही. मी आज बीडवर इकडे येत असताना माझं डोकं आउट झालं अनुभव. एवढे हायवे करायची काय गरज आहे बरं आपल्याला? चांगला रस्ता होता ते तोडलाय, आता नॅशनल हायवे सुरू झाला. 2 लेनचा बरं चाललं होतं, आता 6 लेनचा रस्ता, 4 लेनचा रस्ता. इतकं खोदून ठेवलं होतं, कडकड कडकड करत मी इथपर्यंत आले आणि मी माझ्या पीएला म्हणलं मला आलाय कंटाळा. वयाच्या 24व्या वर्षीपासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलं, म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यांवर, जवळपास हीच माणसं, तेच सगळं. कसं बदलायचं? मला तर कंटाळा आलाय, आता रिटायर व्हावं असं मी म्हणले. पण ह्या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, तांड्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या ताकद, हे पद, हा लाल दिवा, हे पोलिसांचं सलूट, हे केवळ त्यासाठी आहे या मागासलेल्या प्रत्येक घरापर्यंत, झोपडीपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आहे, आमच्या उपभोगासाठी नाही. भेद संपला नाही, अजूनही धर्मवाद संपला नाही. आमच्यासारखे जर कच खाल्ले तर ज्याला 2 वेळ पोटाला खायला मिळत नाही त्या माणसांनी काय विकास करावा? एक गोष्ट आठवते वाचलेली, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी एकदा एकत्र राहण्याचा योग आला. ते म्हणाले, रात्रभर बाबासाहेब तुम्ही झोपला नाहीत? गांधीजी म्हणाले, बाबासाहेब म्हणले, माझा समाज झोपलेला आहे म्हणून मला झोपता येत नाही, तुमचा समाज जागा आहे त्याला शांत झोपता येत. आज माझा समाज झोपला नाही, माझा समाज जागा आहे. समाज म्हणजे जात नाही, सगळे वंचित, पीडित, कष्ट करणारे ते झोपलेले आहे नाही, ते जागेत. पण तरीही त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम हे करण्यासाठी गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलंय. मला सांगा काय कमी होती मला? मी अमेरिकेत होते, मला काय गरज होती काटे तुडवायची, घाम गाळायची, मातीत धुळीत फिरायची? राजकारण सोपं नाही, राजकारण सुखाने खाऊ देत नाही. राजकारणात गेल्यावर मणक्याचा त्रास होते, शुगर होते, बीपी होते, सोपं नाही. कष्ट करावं लागते, लोकांचं प्रेम मिळवावं लागतं, रोज शिव्या पण खाव्या लागतात. हे करण्यासाठी मी इथे आहे. ते केवळ आणि केवळ माझ्या मरणाऱ्या पित्याला मी वचन दिलं होतं की त्यांचा वसा आणि वारसा आम्ही खाली पडू देणार नाही. धनुभाऊ म्हणले, आम्ही बहीण भाऊ कष्ट करत आहोत. अहो आम्ही नाही, आमच्यासारखे हजार येऊन कष्ट जरी केले, आमच्या कातड्याचे जोळे करून तुमच्या पायात घातले तरी आम्ही तुमचे उपकार फेडू शकणार नाही. कारण माझा बाप ज्या दिवशी मेला, माझा बाप या जगातून निघून गेला, त्या दिवशी त्याच्या डोळ्यामध्ये आनंद होता. आनंदाने डोळे मिटून मुंडे साहेब पडले होते. का? कारण तुम्ही एवढ्या कठीण निवडणुकीत त्यांना विजय दिला होता. ते मंत्री झाले तेव्हा तुम्हा सर्वांना आनंद झाला, अभिमान वाटला. तुमच्या सर्वांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी केला होता आणि त्यामुळे हा संकल्प मला बसू देणार नाही घरी. कष्ट करा जेवढे, जोपर्यंत जीवात जीव आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, कष्ट करणार. सामान्य माणसासाठी करणार, ऊस तोडणाऱ्यांसाठी करणार. मागच्या वेळी 32% आपण भाववाढ करून दिली, कधी इतिहासात झाली नाही एवढी भाववाढ. या ऊस तोडणाऱ्यांच्या कोयत्याला न्याय देण्याचं काम केलं. वेळोवेळी ते करू, पण हा कोयता तुमच्या पोराच्या, त्याच्या पोराच्या, त्याच्या पोराच्या हातात जायला नाही पाहिजे, ही धडपड आहे. मी म्हणणार नाही की काम करू नका, मी म्हणणार नाही की कोयता खाली टाका. कष्टाला भाव मिळाला पाहिजे. तुम्ही कष्ट केलं तर पुढची पिढी घडेल, यासाठी कष्ट न करता पैसे मिळवा असं सांगणार नाही. पण जी संस्कृती, जे संस्कार बंजारा समाजाने जपलेले आहेत त्या संस्काराला सलाम. मी मध्य प्रदेशची प्रभारी होते, तिथले मुख्यमंत्री शिवराजजी मला घेऊन जायचे भाषणाला, सगळीकडे प्रचाराला. पंकजा गोरमाटी में भाषण करो, पंकजा गोरमाटी में भाषण करो. कारण बाहेरच्यांना मी याडीच वाटते हो. माझ्या शेजारी राहायचे गोपळे म्हणून होते, मी लहान होते 9-10 वर्षाची. ए याडी इकडे म्हणायचे मला. मला लहान होते, मला काय माहिती, 9-10 पण नव्हते, 7-8 वर्षाचीच होते. मी म्हणायचे याडी काय? मुंडे साहेबांवर एका सभेला गेले
अंबेजोगाई तालुक्यात सभा होती कुठेतरी तांड्यावर. म्हणायचे बाबा याडी मला का म्हणते. तर मग हे ओवळायला सगळ्या याड्या आल्या. बाबाले बघ ही याडी आहे, ही याडी आहे आणि तू ही आहेस. हे काय फरक आहे. कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या धर्माचा, काय फरक आहे. आज एक मुलगा, काय नाव रे त्याचं पप्पू, त्याला मी फोन केला राहुल पाटलाला. डॉक्टर कुठे केलं, काय नाव त्याचं, विष्णू राठोड. सांगू का याचा राहुल पाटलाकडे काम होत. डॉक्टर झाला आता. हा नाही, तुमचं काय काम होतं, शिक्षण काय झालं. हा तर ह्याचं काहीतरी काम होत. मी फोन केले, पैसे लागले नाही, बिचाऱ्याचं झालं, पूर्ण झालं. आज मी त्याला काय म्हणले, तुझ्यापेक्षा कमी असेल, गरीब असेल, त्याला नक्की मदत कर. माझ्या पेक्षा कोणीतरी लहान असेल ना, धनुभाऊ पेक्षा कोणी लहान असेल, बाबूसिंग महाराजांपेक्षा, आपल्यापेक्षा लहान माणसाला मदत करा. लहान लहान माणसं एकत्र आले ना तर कोणीच आपल्याला रोखू शकणार नाही. एकमेकांबरोबर जसं काठी तोडता येते पण मोळी तोडता येते का, ही मोळी बांधायची. मीच याडी, मीच पंकज आहे, मीच सर्व आहे, मीच आहे जिजाऊची वंशज, मीच आहे पुण्यश्लोक अहिल्या देवीची वंशज आहे, मीच रमाईची वंशज आहे, मीच सावित्रीची लेक आहे, असं म्हणल्याशिवाय भागणार नाहीये. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एकजीव एक होऊन काम करायचंय, पुढच्या पिढीसाठी काम करायचंय, कष्ट करायचे. आज वसंतराव नाईकांना ते दिवस लाभले. त्या काळामध्ये मुख्यमंत्री होणं किती सहज, म्हणजे आज विचार करू शकत नाही आपण, अशी परिस्थिती झाली आहे राजकारणात. पण वसंतराव नाईकांना ते रेकॉर्ड कुणालाही मोडता आलं नाही. आम्ही आता देवेंद्रजी फडणवीसांचं अभिनंदन केलं, कारण त्यांनी एक रेकॉर्ड नवीन तयार केलेलं आहे. पण आमचं अजून एक रेकॉर्ड आहे जे वसंतराव नाईकांचं, ते कोणी मोडू शकलं नाही. बघा किती मोठी पुण्याई आहे, किती मोठा विचार आहे. 113वी जयंती आहे, अजूनही आपण त्यांचं नाव करतो. अजूनही मुंडे साहेबांचा घराघरात फोटो आहे, गावागावाच्या मंदिरात फोटो आहे. या लोकांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, हाडाचे काढ केले आणि वंचित आपल्या समाजाला न नाकारता त्यांच्या मागण्यांना न्याय देण्याचं काम केलं. म्हणून आपण सगळे इथे ताटमानेने बसलेलो आहोत, हे विसरता कामा नये. पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना तांड्याला ग्रामपंचायतचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यासाठी मी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये जे निकष लावले त्यामध्ये मानवी निर्देशांक कमी असणाऱ्या गावांमध्ये रस्ते करा, सगळ्या वाडी वस्त्या तांड्यावर रस्ते करण्याचा त्यामुळे निर्णय झाला. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. गरीबाच्या, वंचितांच्या, पीडितांच्या वंशाला जन्म घेतल्यानंतर त्यांचा पीडा कळते आणि ही पीडा कळल्यानंतर त्यांच्यासाठी कष्ट करण्याची भावना अजून मोठी होते. मी तुम्हाला वचन देते की जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, मी हे स्वप्न जे वसंतराव नाईकांनी दाखवले आपल्या सर्वांना, जे मुंडे साहेबांनी दाखवले आपल्या सर्वांना, रामराव महाराजांचं ते एवढं प्रेम, दवाखान्यात भेटायला गेले तरी पण विचारायचे पंकजा तिकडचं काय चाललंय. मुंडे साहेब गेल्यानंतर अश्रू ढाळणाऱ्या, एवढं प्रेम करणाऱ्या पुत्रवत, एक एवढा सुशिक्षित उच्च विद्या विभूषित असून देखील समाजासाठी सर्वत्र सोडणाऱ्या या सगळ्या लोकांचा आदर्श आपल्या समोर आहे. तो आदर्श घेऊन आपण काम करू. मी तुम्हाला वचन देईन, म तमार सदैव सेवा कर, मार श्वासे म श्वास छ तवर म तमार सार लढू, तमार जे विकास सारे वसा, म छोडा कोणी हा ये मारो वचन. जमलं का. मी हे भाषा बोलायचा प्रयत्न याच्यासाठी करते कारण मला तुमच्या हृदयापर्यंत पोचायचं.